आता इथपर्यंत चांगलंय. नारा 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 ना ते ज्याचं काम त्यांनीच करावं. निवृत्ती महाराजासारखे लाखो कीर्तनकार जन्म आले तर त्या बुवासारखं आपल्याला जमन का? आता काय आमचे महाराज लोक त्यासारखं काय धंदा आहे महाराज? जनो काम थानो करो बिदा कोई करो तो गोता खाव. जेच कीर्तनकाराचं काम कीर्तनकारानेच करावं. आता आमचे गायनाचार्याने धोपट्या गुमटे ज्याचं काम त्यांनी करावं महाराज. कोणी कोणाचं काम करू नये महाराज. कोणाची काफी कोणी अजिबात करू नाही. ताजुद्दीन महाराज कीर्तन करत असताना खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य करायचे, खूप वेगवेगळे प्रसंग ते सांगायचे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते उपदेश द्यायचे. आणि याचाच भाग म्हणून काय आपले सहकारी कीर्तनकार मंडळी यांना देखील ते काही पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असे. आणि आपल्या संप्रदायामधील कीर्तनकारांना एक मोलाचा संदेश ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख हे देऊन गेल्यात. आणि हा संदेश आपल्या सहकारी जीवाभावाच्या कीर्तनकार मंडळींपर्यंत पोहोचावा अशी त्यांची इच्छा असावी. हे कोणाला जमत नाही. काय काय कीर्तनकार आखे गाथे मुकुट पाठे पण राम कृष्ण है आवाज. कीर्तनकाराचा पहिला बेस आवाज पाहिजे. कीर्तनकाराला 3 गोष्टी पाहिजे. ताल पाहिजे, आवाज पाहिजे, कल्पना करा, आणि सूर पाहिजे. अहो कायला कळत नाही, हे पण कळत नाही महाराज. अहो रात्री माझं कीर्तन झालं काय सांगा तुम्हाला खोपोलीला. तर ते कीर्तनामध्ये पहिलीच चाल इहलोकीचा हा देह देवविची मला भैरवी. तुम्ही गपचूप असं म्हणले महाराज. तुमचं काम भैरवी कळत नाही, काय कळत नाही परमार्थामध्ये. अरे जर वस्तू मिळाली आणि नाही जर कळाली तर मिळालेली वस्तू न मिळाले महाराज. मग देशासाठी आपण जन्माला आलो. भगवंताचं नामस्मरण करा. फक्त माझे 10 मिनिटं राहिलेले कल्पना करा. एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा. आपण भारतामध्ये जन्माला आलो. आपण सगळे भारताचे हो. अरे धरती ये अंबर ये अपनी माता है. सोच ले समझ ले प्यारे कि अपना नाता है. आपस में झगड़ेंगे तो कौन देश को बचाएगा. बाहर का कोई कुत्ता आके हमको घर से हका लेगा. मेरे देश प्रेमियों आपस में प्रेम करो देश प्रेमी हो. भारतामध्ये राहणारे माणसाला भारताचा अभिमान पाहिजे. आणि ज्याला भारताचा अभिमान नसेल चला त्यांनी भारतात राहून हा. अरे तिरंगासाठी हिंदूच काय मुसलमानाचे बी महाराज टिपू सुलतान अनेक महाराज तरणी-बाण माणसं या भारतासाठी महाराज शहीद झाले महाराज. वीर सावरकर बघा, अहिल्याबाई होळकर जिने प्राण सोडला महाराज. एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा. हिंदू मुस्लिम शीख ईसाई ये भारत के भाई भाई. हिंदू मुस्लिम शीख ईसाई ये भारत के भाई भाई. सबको लगे प्यारा हमारा भारत देश हमारा. हमारा भारत देश हमारा. 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 नाम घेतल्याने 4 फायदे लक्षात ठेवा. नामाने पहिला फायदा अनंत जन्माचं पाप जळून जाईल महाराज. तुमचं संकट दूर होईल हा पहिला फायदा. आणि दुसरा नामाचा फायदा पुण्यवान तुमचा जीव बनेल. पुण्य तुम्हाला मिळेल. हो संकट टळतील, पुण्यवान तो होईल. दुसरी गोष्ट महाराज संतापर्यंत तू जाईल पण देव भेटणार नाही. नामाने पुण्य होईल आणि देव भेटायची तळमळ जीवामध्ये असेल तर जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. विठ्ठला 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 महाराज की जगद्गुरु महाराज की देवाकडे जर जायचं असेल तर संतांच्या मार्गदर्शनाने जा. नरी नारा नरी नारा नरी नारा नरी ना नरी ना नरी ना नरी नरी ना
काय सुंदर वाजवणारे गाणारे महाराज. काही म्हटलं तर ते म्हणतात महाराज धन्य संताची भूमी महाराज. नाथ बाबा या गावाला येऊन गेले. मी तर म्हणतो या गावाची माती पांडुरंगाची शपथ आपल्या कपाळाला जरी लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गाव चांगलं आहे काय म्हणतो मी, सप्ताह चांगला आहे, गाव चांगलं आहे, पण गावातले माणसं कशी आहे हे मला सांगता येणार. प्रथमच मी या गावाला आलो, पण एक मला ह्या गावचं आवडलं की तरुण तडफदार पोरं सप्त्यामध्ये महाराज. म्हाताऱ्याचं कामच नाही सप्त्यामध्ये अजिबात नाही बाबा. मला म्हातारे माणसं पाहिले की डोकंच उठतं माझं. हो ते आता त्यांनी सप्ते धरले. त्यांचं जुनं रेकॉर्ड जर काढलं ना इथं बसू द्याची लायकीचे नाही. हा भाग्यवंत छंदमानी कोडकानी ऐकते. आणि तरुण माणसं असल्यामुळं एवढा तरुण सप्ताह महाराज. हा काय सांगतो तुम्हाला, गावगाव आम्ही पाहिलं. हो 5 रुपये वर्गणी देऊ अरे जेवायला सगळं घरदार येऊ, शेवटच्या दिवशी हिसाब घेऊ. आता महाराज केवढे टप्पूचे टप्पू आहे. तुम्हाला एक एकर वावर विकावं लागेल. मीच फक्त थोडा कमी याचा आहे. उद्यापासून धडाकाच आहे महाराज. काय सांगू तुम्हाला. हा हो काय सांगतो कमाल आहे तुमचे एवढे मोठे कार्यक्रम ठेवायचे महाराज. हो एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा की तरुण पाहिजे महाराज. पाईक आहे महाराज लक्षात ठेवा. काय तुमचं त्या ठिकाणी काय मी चिंतन करू या भंगावरती महाराज. अरे प्रभू तुम्ही मैयाच्या मूर्ती मी दुबळारची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी शिवकाराल की ना तरी पालक बोबडा बोली अरे वा कुडाईच का पावली ते चोज करून मावली रिघे. काय पात्रता की महाराज माझी कीर्तन करायची. परंतु आज वारकरी संप्रदायाच्या कृपेनं माझ्या पांडुरंगाच्या कृपेनं भगवंताने मला इथं बोलवलं महाराज. मुझे मेरी मस्ती कहा लेके आई. कुठे माझा जन्म झाला. अरे मग इकडं जर मी आलो नसतो वारकरी संप्रदायामध्ये तर सकलादी बाबाजवळ बोकडे कापीत बसलो असतो. काय सांगू महाराज, काय साधना, काय आनंद या परमार्थामध्ये महाराज. एकच तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं माऊली जीवनामध्ये आज पहिली त्या ठिकाणी सेवा माझ्या काढलेली कीर्तनाची. सरासरी पहिलं कीर्तन कोणी घेत नाही, पण माझं भाग्य आज असं झालं देवपूजाला मुसलमान आणि खेटर राखायला बामण विठ्ठला मला त्याचं काहीच वाटत नाही. आपल्याला कोण्या वार्डामध्ये टाकलं आपण निवडून येतो. आपलं राखीव मतदान आहे. काय भीती आहे महाराज. पहिला दिवस काय दुसरा दिवस काय महाराज. भीती कोणालाय पण पहिली सेवा ही मला मिळाली. पण वारकरी संप्रदायाचा नेम आहे की पहिली सेवा म्हटलं की नामावरती बोलावं असा दंड आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून नाथ बाबांचा भंग नामाची महती सांगणारा आणि देवाची आवड सांगणारा असा अलौकिक भक्त आहे. विठाला 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 विठाला